नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक साधे, सोपे, सर्वांना करता येण्यासारखे अनुलोम विलोम ही ब्रीदिंग टेक्निक बघणार आहोत. ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आपण सोबत एक एनर्जी घेऊन येत असतो आणि ज्यावेळेस आपला मृत्यू होत असतो त्यावेळेस आपण ती एनर्जी बाहेर सोडत असतो आणि ती एनर्जी म्हणजेच आपला प्राणवायू. प्राण एव परम मित्रम, प्राण एव परम सखा, प्राणतुल्यम परो बंधू, नास्ती नास्ती परायणे. म्हणजेच प्राण हाच आपला परम मित्र आहे, प्राण हाच आपला परम सखा आहे, प्राण हाच आपल्या पूर्ण विश्वामधील एक घनिष्ठ असा मित्र आहे. अकॉर्डिंग टू योगिक सायन्स आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत आणि या नाडींमार्फत हा प्राणवायू आपल्या पूर्ण शरीरभर पसरलेला आहे. परंतु ज्यावेळेस इमोशनल इम्बॅलन्स, फिजिकल मेंटल लेवलला ज्यावेळेस इम्बॅलन्स होतो त्यावेळेस या प्राणिक वायूच्या मार्गामध्ये अडथळा येतात, ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला आजार उद्भवू लागतात. तर आजचे अनुलोम विलोम हे असे ब्रीदिंग टेक्निक आहे जे की हे ब्लॉकेजेस रिमूव्ह करायला, आपले फिजिकल मेंटल इमोशनल लेवलला बॅलन्स करायला खूप मदत करत असते. तर जाणून घेऊयात नेमकी हे अनुलोम विलोम म्हणजे तरी काय. अनुलोम म्हणजेच श्वास आत घेणे, विलोम म्हणजेच विरुद्ध दिशेने श्वास बाहेर सोडणे. अनुलोम विलोमला बहुतेक लोक नाडी शोधन प्राणायाम असे देखील बोलतात, परंतु अनुलोम विलोम आणि नाडी शोधन हे पूर्णपणे वेगळे आहे. ज्यावेळेस अनुलोम विलोम हे आपण कुंभक सोबत करतो त्याला नाडी शोधन प्राणायाम असे बोलले जाते. अनुलोम विलोम मध्ये आपण कोणत्याही प्रकारचे कुंभक लावत नाही आणि ते प्राणायाम नाही, तर अनुलोम विलोम हे ब्रीदिंग टेक्निक आहे जे की आपल्याला नाडी शोधन प्राणायामसाठी तयार करत असते. आता बघूया अनुलोम विलोम करायचे कसे. यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल कोणत्याही पोझिशन मध्ये बसायचं आहे. मी या पोझिशन मध्ये बसते अर्ध सिद्धासन मध्ये. लेफ्ट लेग आतमध्ये आहे आणि राईट हील बरोबर लेफ्ट अँकलच्या पुढे आहे. या प्रकारे पाठीचा कणा हा ताठ ठेवायचा आहे. जर तुमची कंबरदुखी असेल, तुम्हाला पाठीचा कणा जास्त स्ट्रेट ठेवून बसता येत नसेल तर तुम्ही खाली आपली उशी असेल किंवा बेडशीट असेल ते देखील घेऊ शकता. त्यानंतर मस्तपैकी शोल्डर्स रोल करायचे आहे, रिलॅक्स करायचे, चेस्ट एक्सपांड करायची आहे आणि आपली चीन हनुवटी ही ग्राउंड लेवलला पॅरलल ठेवायची आहे. लेफ्ट हँडची चीन मुद्रा या प्रकारे बनवून लेफ्ट नीवर अपवर्ड फेसिंग ठेवायची आणि राईट हँडची इथे मी नासिका मुद्रा बनवणार आहे. म्हणजेच राईट हँड थंबने राईट नोस्ट्रिल क्लोज करण्यासाठी, देन सेकंड अँड थर्ड फिंगर क्लोज करायचा आहे आणि रिंग फिंगर आणि लिटिल फिंगर आपल्याला इथे यूज करायचा आहे. नासिका मुद्राचा यूज करून राईट हँड थंबने राईट नोस्ट्रिलला क्लोज करायचा आहे. त्यानंतर लेफ्ट नोस्ट्रिलने जी काही हवा आतमध्ये आहे ती आपल्याला बाहेर सोडायची आहे आणि मग ब्रीदिंगला स्टार्ट करायचंय. पूर्ण हवा मी बाहेर सोडत आहे. आता स्टार्ट करते. फर्स्ट आपल्याला लेफ्टने इनहेल हळूवारपणे, त्यानंतर लेफ्ट नोस्ट्रिल क्लोज करत आपल्याला राईटने एक्सहेल करायचंय. पुन्हा राईटने इनहेल करायचंय आणि लेफ्टने एक्सहेल. हा झाला एक राऊंड. या प्रकारे आपल्याला, तुम्ही नवीनच आहात, अजून अनुलोम विलोम बद्दल जास्त काही माहित नाही, तर प्रॅक्टिस होऊस तर तुम्ही 2-3 मिनिट करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही हळूहळू टाइम वाढवू शकता. इथे लक्षात ठेवायचं आहे इनहेलेशन पेक्षा एक्सहेलेशनचा टाइम हा आपला थोडा जास्त असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे इनहेलेशनसाठी तुम्हाला 4 काउंट पर्यंत तुमचे इनहेलेशन होत आहे तर तुम्ही एक्सहेलेशन हे 6-8 काउंट पर्यंत करू शकता. अनुलोम विलोम करताना कोणत्या चुका टाळाव्यात. सर्वात महत्त्वाचे, ज्यावेळेस आपण नाकपुडी बंद करत आहोत त्यावेळेस जास्त या प्रकारे प्रेशर आपल्याला बिलकुल द्यायचा नाही. बहुतेक लोक पूर्ण प्रेशर देतात, तर तसे न करता आपल्याला अलगदपणे बोट ठेवत नाकपुडी ही बंद करायची आहे. दुसरे, पाठीचा कणा. प्रॅक्टिस करत असताना पाठीचा कणा या प्रकारे होऊन जातो, तर ते न करता जर कंबरदुखी असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बेडशीट, उशी घेऊ शकता, पण पाठीचा कणा हा स्ट्रेट असायला हवा. तिसरे, नासिका मुद्रासाठी आपल्याला राईट हँडचाच यूज करायचा आहे. यामध्ये राईट हँडचा जो अंगठा आहे तर ते पंचमहाभूत मधील अग्नी तत्वाला रिप्रेझेंट करत असते आणि आपली राईट नोस्ट्रिल जी आहे ती सूर्य नाडी आहे. तर त्यामुळे आपल्याला राईट हँड थंबने राईट नोस्ट्रिललाच आपल्याला बंद करण्यासाठी यूज करायचं आहे. लेफ्ट हँड यूज केला तर ते अपोजिट होऊन जाते, त्यामुळे राईट हँडचाच यूज करावा. चौथे, ब्रीदिंग करत असताना कोणत्याही प्रकारचा प्रेशर, फोर्स देऊ नये. बहुतेक लोक या प्रकारे करताना दिसतात.
हे न करता एकदम स्लोली डीपली आपल्याला ब्रीदिंग करायचं आहे। नेक बिलकुल इकडे तिकडे खालीवर नाही करायची, चीन पॅरलल ठेवत हळूवारपणे ब्रीदिंग करायचं आहे। आणि हे करत असताना आपले डोळे हे बंद असावे। आपण इकडे ब्रीदिंग करतोय, इकडे कुणातरी सोबत बोलतोय, इकडे तिकडे बघतोय, तर ते आपले ब्रीदिंग बिलकुल प्रॉपरली होत नाही, पाहिजे ते बेनिफिट्स आपल्याला भेटत नाही। डोळे मस्तपैकी बंद करायचे, कंप्लीट अटेन्शन, कंप्लीट अवेअरनेस आपल्या ब्रीथवर ठेवायचा आहे, जेणेकरून श्वास जास्तीत जास्त डीपली घेण्यास आपल्याला मदत होईल व आपल्याला जास्तीत जास्त ब्रीदिंगचे बेनिफिट्स मिळेल। त्यामुळे नक्की डोळे बंद करून आपल्याला हे ब्रीदिंग प्रॅक्टिस करायची आहे। अनुलोम विलोम कोणी करू नये। जर तुम्ही आजारी आहात, म्हणजे आता तुम्हाला सर्दी खोकला फीवर आहे, तर तुम्ही 1-2 दिवस नाही करायचे ते करू। आणि जर तुमची हृदयासंबंधी किंवा पोटासंबंधी लेटेस्ट काही तुमची मोठी सर्जरी झाली असेल, तर योगा थेरपिस्टच्या अंडर तुम्हाला हे ब्रीदिंग करायचे। सोपे जरी असले तरी व्हिडिओ बघून बिलकुल करायचे नाही, कारण की किती प्रमाणात करावे, किती वेळ करावे हे प्रत्येक आजारानुसार ठरलेले असते। त्यामुळे नक्की योगा थेरपिस्टच्या अंडर तुम्ही करा। तुम्हाला काही एक आजार नाही, तुम्ही व्हिडिओ बघून बिंदास करू शकता। आणि आजपासूनच तुमच्या रेग्युलर अभ्यासामध्ये अनुलोम विलोम ब्रीदिंगचा नक्की समावेश करा आणि तुमच्या शरीरावर त्याचे बेनिफिट्स नक्की बघा। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद।